गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर आज आपल्याला पूर्ण जगातनं गुड न्यूज पाहायला मिळत आहेत. तर मग चला काय आहे नक्की जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात शुक्रवारी US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. हा पहिला ग्लोबल गुड संकेत आहे. परंतु त्यानंतर शनिवार रविवारमध्ये ट्रम्पनं असं सांगितलं होतं की आम्ही इराणवरती फ्रेश अटॅक करू. परंतु शनिवार रविवारमध्ये कुठल्याही प्रकारचा अटॅक USनं इराणवरती केलेला नाही आहे. त्यामुळे इराणनं देखील कुठलेही रिटेलिएशन केलेलं नाही आहे. म्हणजेच काय की सांगूनही न केल्यामुळे मार्केटला ती गोष्ट आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्ह वाटते. आता दुसरी गोष्ट म्हणजे इराणनं स्वतःहून जाहीर केलं काल की ओमानसोबत आमचे जे काही बोलणं चालू आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करण्यासाठी ते आता फायनलाइज होत आलेलं आहे आणि लवकरच ती डील कंप्लीट होईल. त्यामुळे आता खूप हायली पॉसिबिलिटी आहे की इराणकडनंच अशा प्रकारचं स्टेटमेंट आल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलं जाईल. हातात त्याच्यावर किती फी लावली जाईल किंवा मग काय केलं जाईल, कशा पद्धतीची सिक्युरिटी दिली जाईल, वॉटेवर जे काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी पाहाव्या लागतील. आणि महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे अशी की कतार ज्यांचा गॅस तिथनं येऊच दिला जात नव्हता तर त्यांचा एक टँकर तिथनं शिफ्ट झालेला आहे. ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट कतारसाठी सुद्धा आहे. त्यामुळे कतारचं जे स्टॉक मार्केट आहे, त्यानंतर सौदी अरेबिया वगैरे म्हणजेच जे काही अरब कंट्रीजमधले स्टॉक्स मार्केट आहेत तर ते सगळे आज तुम्हाला चांगल्या ग्रीन झोनमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये झालेली पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट पाहिली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला क्रूड ऑइलवरती झालेला पाहायला मिळतो. क्रूड ऑइल ऑलमोस्ट 7 ते 8% डाऊन झालेलं आहे आणि आता ते $80 आसपास ट्रेड करत आहे, की जी आपल्या इंडियन मार्केटसाठी अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता हे झाले गल्फ मार्केटमधलं. आता तिथनं जर आपण आपल्या मार्केटमध्ये आलो तर मोस्टली आपल्याकडे युरोपियन आणि एशियन मार्केट्स जे आहेत तर ते मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला शुक्रवारचा तर FISनं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. फार जास्त नाही, 300 कोटींच्या आसपास, आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींचं बाईंगच केलेलं आहे. म्हणजेच काय की जर आपण पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये FISनं चक्क नेट बाईंग केलेलं आहे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये आणि फार जास्त नाही, $1 बिलियन केलेलं आहे. परंतु तरीसुद्धा ती गोष्ट आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो. त्यामुळे हे सगळे डेटाज बाहेर आल्यामुळे आपल्या मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी गुड वाईब आज राहू शकते. आणि त्यात भरीच भर म्हणजे आपल्याकडे आलेला ऑटो सेल्स डेटा या शनिवार रविवारमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मारुती यांनी आपले लास्ट मंथचे ऑटो सेल्स डेटा डिक्लेअर केले की ज्याच्यामध्ये खूप जास्त जंप पाहायला मिळाला आहे. ऑलमोस्ट 50%, 60%चं आपल्याला सेल्समध्ये इन्क्रीज पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि स्पेशली जे ऑटो स्टॉक्स आहेत तर त्यांच्यासाठी, कारण एकतर त्यांचे सेल्सचे आकडे जे आहेत तर ते रोबस्ट आलेले आहेत आणि प्लस क्रूड ऑइल देखील चांगल्यापैकी डाऊन झालेलं आहे. म्हणजेच काय की आज तुम्हाला जे काही ऑटो स्टॉक्स आहेत, त्यानंतर NBFCs आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला मिळतील. तर मग आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन करेल आणि खूप हायली चान्सेस आहेत की मार्केटनं जो ब्रेकआउट केलेला आहे तर तो मोस्टली सस्टेन होऊ शकतो, कारण सगळ्या गोष्टी तशा आज पॉझिटिव्हच आहेत. आणि मे बी आज उद्यापर्यंत जर जे ओमान आणि इराण यांचं जे काही डील चालू आहे तर त्याच्या संदर्भातली काही अपडेट जर समजा बाहेर आली आणि त्याला जर अमेरिकेनं कुठला विरोध केला नाही, कारण त्यांची डील चालू आहे हे तर USला माहीत आहे. मग जर त्यांना विरोध करायचा असता तर त्यांनी पहिल्यापासूनच केला असता, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आहे. मग आता नक्की ओमानच्या मध्यस्थीनं तर चर्चा चालू आहे की अजून काही चालू आहे, तर ही गोष्ट सगळी झाल्यानंतरच बाहेर येऊ शकेल. त्यामुळे पाहावं लागेल काय घडतं ते. परंतु एकंदर जर आज आपण पाहिलं तर आपल्या मार्केटसाठी सगळ्या गोष्टी मोस्टली पॉझिटिव्ह आहेत. कुठेही निगेटिव्हिटी मार्केटमध्ये नाही आहे. जर आपण डॉलर इंडेक्स पाहिला तर डॉलर इंडेक्स 100च्या खाली आलेला आहे, की जो अगेन आपल्या मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जे काही USचं 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तर ते थोडंसं इन्क्रीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सकाळपासून ते पुन्हा
रेडमध्ये ट्रेड करत आहे, की जी अगेन आपल्या मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. फक्त कन्सर्निंग गोष्ट एकच आहे, की एवढं सगळं चांगलं असतानाही आपले जे काही बँकिंग ADRs US काम करतात, तर ते रेडमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच काय, की जर आपण त्यांचा फ्रेश आर्बिट्राज जर पाहिला, तर आपल्याकडे आज बँकिंग स्टॉक्समध्ये थोडेसे पडझड आपल्याला पाहायला मिळू शकते. मग त्याच्या अगेन्स्ट जे काही IT स्टॉक्स आहेत, त्यानंतर मग NBFCs आहेत आणि जे काही ऑटो स्टॉक्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला जास्त फायदा पाहायला मिळू शकतो. तर मग पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होतं ते. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला पुट रायटिंग आता वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे PCR रेशो जो आहे तर तो 1.33 वरती गेलेला आहे. म्हणजेच काय, एकदम बुलिश झोनमध्ये आहे. जर ओव्हरबॉट झोनमध्ये जर समजा PCR गेला तर आपल्याला मार्केटमध्ये एक छोटंसं आपण काय म्हणू शकतो नॉमिनल करेक्शन पाहायला मिळू शकतं, परंतु मार्केट तिथनं फार खाली येईल अशी अपेक्षा सध्या तरी वाटत नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.